समजा एखाद्याचा पगार 1,00,000चा आहे, हा ज्यांचा कमी असेल त्यांनी कमी करावा. हा तर आपला एक 30-40 हजाराचा खर्च असणार, हा 15-20 हजार आपल्याला बफर ठेवावे लागतील, म्हणजे एक 40-1 हजाराची इन्व्हेस्टमेंट तो करू शकतो. करेक्ट. समजा त्यांनी 40 हजाराची इन्व्हेस्टमेंट एक नेक्स्ट 20 वर्षांसाठी वगैरे केली, हा कारण का आपल्याला कॉर्पस लागणार आहे हा पुढे जाऊन. बरोबर. तर त्याचे अंदाजे 3.5 कोटीचा कॉर्पस बनतो. ओके. आता 3.5 कोटीच्या कॉर्पसमधनं जवळजवळ तुला एक 2 लाखाचं महिन्याला विड्रॉल घेता येणार आहे. ओ. हा म्हणजे तुला त्याच्यात दर वर्षाला तुला जर का इन्फ्लेट करायचं तर 6 ते 7% तू वाढवू शकतो, ओके. आणि तुझं हे 3.5 कोटी पण पुढे जाऊन वाढू शकणार आहे. आपण हे ओके. साधं 12% कॅल्क्युलेशन केलं ना तरी हे वर्कआउट होतं. तर तुला ओके. कळलं ना, म्हणजे 3.5 कोटीच्या कॉर्पसमधनं जवळजवळ 2 लाख तो विड्रॉ करू शकणार, आणि हा पुढे जाऊन हे 3.5 कोटी पण वाढत जाणार आहेत. तर ह्याला तू ओके. म्हणतो पैशाने पैसे वाढवणं, कारण तू ओके. आता तुझ्या फक्त इन्कमवर हा डिपेंडेंट नाहीये. करेक्ट. म्हणजे आता समजा एखाद्याचा पगार आपणच आता म्हणालो की हा लाखभर होता, लाखभर म्हणजे रुपये. त्याला काय सवय होती वर्षाला 12 लाखाचं पॅकेज कमवण्याची. करेक्ट. आता त्यांनी ते 3.5 कोटी जमवल्यामुळे हा त्याला उलट 24 लाखाचं पॅकेज झालं. करेक्ट. मग त्याला म्हणणार तुम्ही पॅसिव्ह इन्कम किंवा पैशाने पैशाला वाढवा.